तुम्ही वारी नाही केली तर तुमचे लेकर बाळ गोवा खातेन, दारू पेतेन, इकडे तिकडे हिंडतेन. तर मी मेंढ्या सोडून दिल्यान वारी धरली. बघा म्हणजे पोरग आर्मीत आहे, पैसा आला ड्युटी लागासाठी तो आता 20 लाख रुपये भरते. आतापर्यंत जेवढं भलं झालं तेवढं वारीनेच केलं. पण वारी कायचीच आहे ही ज्याला माहिती त्यालाच माहिती आहे. ह्या वारीला चलत येणारा माणूस त्याला कुठेतरी विठ्ठलाचा हात असतो डोक्यावर. पण दिवसाला माणूस 30-40 किलोमीटर महिनाभर चलतो राव. वारी जरा आली ना तर आम्हाला घरी अजिबात करमत. नवरा बायको दोघं वारीला आहे. दोघं तुमच्याकडनं शिकायला आम्हाला भेटते, आमचं भाग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आजकालच्या आमच्यासारख्या पिढीला तुम्ही जी मोठी लोक आहेत त्यांनी असा संदेश द्या की त्या लोकांना कळन वारी काय आहे. तुमच्या लोकांमध्ये ती एवढं लांब चलत जाण्याची ऊर्जा काय आहे, तर तुम्ही लोकांनी समजवलं तर पुढच्या पिढीपर्यंत तो संदेश जाईल. मी छोटंसं काम करतोय की तुमच्या लोकांना त्या पिढीपर्यंत पोहोचवतोय. मामा तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा की वारी का करायची, कशासाठी करायची. हां, देवांचे जुने सांगा, ज्याला ज्याला जे जे माहिती त्यांनी ते सांगा. मामा बोला, काय नाव तुमचं? माझं नाव गंगाधर भालेकर. गंगाधर भालेकर. मामा कुठनं? संभाजीनगर, औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर मधले मामा. मामा सांगा काय संदेश देणार आमच्यासारख्या पोरांसाठी? संदेश म्हणजे पुढल्या पिढीला बाबा की पायी चालावं आणि स्वतःच्या शरीरासाठी व्यायाम होतो आणि व्यायाम झाल्यानंतर आपल्याला परमार्थाचं बी सुद्धा त्याचं वळण लागतं. बरोबर. आणि हे वरल्या पिढी करताना हे चांगले. मामा वारी कशासाठी चालू केली ती, म्हणजे वारी ही प्रथा सुरू कुठून झाली काय सांगता येईल का कुणाला? वारी म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली हां, हे लोक या रस्त्यानं देव गेले. त्याच्यामुळं देव गेल्यामुळं हे लोक आता आपले लोक आनंदाने त्याच्या रस्त्याने चालले देवाच्या पावलानं चालले. तर त्याच्यापासून सुख आहे, दुसरं काय आहे, सुख भेटतं. सगळ्या घरादाराला आनंद भेटतो. असलं तर असं जरा असलं तर तुकार जर समजा तुम्ही वारी नाही केली तर तुमचे लेकर बाळ गोवा खातेन, दारू पेतेन, इकडे तिकडे हिंडतेन, काही मोकार कामं करतील. हे विठ्ठलाची कृपा अशी आहे, सगळ्याला वळण लावतो. ते माणूस घरचा एक जर दिंडीत जाणारा असला तर सगळ्या घरादाराला वळण लागत. हा, तुम्ही जरा नाहीच गेले घराला दाराला तर तुम्ही जरा नवरा बायकोच जरा इकडे हिंडले तर लेकरं तुमच्या मागे हिंडते ना. बरोबर. मग आम्ही दर 12 महिन्याला ही महिन्याची वारी आळंदीपासून पंढरपूर करतो. पिढीला काय सांगाल? आजकाल पिढीला सांगा अरे वारी तुम्ही सोडू नका, हे वारी घ्या तुमच्या पदरात. सुखी वसान, पैशावाली वसान. नाही तर तुम्ही अशीच हिंडसान गोवान पुडी खात काही उपयोग नाही व्हायचा ना. मी मेंढराकडा माणूस होतो, मेंढ्याकडे धंदा होता आपला. तर मी मेंढ्या सोडून दिल्यान वारी धरली. वारी धरली तर आज आपलं पोऱ्या फौजी झाला. अरे फौजी बघा म्हणजे पोरग आर्मीत आहे. हा, फौजी श्रीनगरला ड्युटी. आता याला ना धाशीला आलेलं आहे, आता जम्मू काश्मीर काढून आलं. म्हणजे वारी वडील वार करीत आणि मुलगा देशाची सेवा करतो. हा, देशाची सेवा करतो. आता धाशीला आहे. धाशीला आहे. मुलगा काय म्हणतोय? ते म्हणतो वारी करा, घरदार सोडून द्या. आता दोन्ही नवरा बायको आम्ही वारी लावलो. घरात वावर नुसतं पिवरून टाकलं, बस दोघं नवरा बायको वारी लावलो. होय. हा, नाही वरचं नाही. ते आता फोन करतो, ते म्हणतो वारीला जा. तुमच्याच पिढीचं आहे का, माझ्या पिढी थोडा आहे. मी तर म्हाताऱ्या पिढी झाली माही. बरोबर. पहिल्यापासून वारी करतो ना. त्याचं असं म्हणणं आहे तुम्ही वारी करा, आपल्याला सुख भेटलं विठ्ठलापासून. विठ्ठलापासून सुख भेटलं, मन शांत राहिलं, पैसा आला, सुख राहिलं, सगळ्याला ड्युटी लागली आपल्याला. हा, मग तुम्ही असं समजता की विठ्ठलाची कृपा आहे? विठ्ठलाची कृपा आहे, आपल्या काही नाहीये. आपले थोडं आपलं एवढं काही लोक त्या ड्युटी लागायसाठी तो आता 20 लाख रुपये भरते. बरोबर. नाही लागले आपलं फिरी लागला. बरोबर. याचं काही कल्याण पोराचे बी कष्ट. हा, मग वारीमुळे देवाची साथ भेटली, अशी गंमत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत जेवढं भलं झालं तेवढं वारीनेच केलं. वारी चालत राहणार. चला, आम्ही जवळ हातपाय चालते समजा तोवर वारीला चालणारी. हा, मध्ये लोक पैशाच्या मागे पळतात. नाही, पैसा नको. कधीतरी लोकांनी म्हणजे जी लोक पैशासाठी जगतात, जी लोक पैसा बघतात ना, त्यांनी कधीतरी यावं आणि या पंढरपूरच्या वारीत चपला काढून चालावं. त्यांना कळल की पैसा सोडून बी जगातलंही काय काय. पैशाला काय करता, पैशाला गेलो नाही. पैसा किती कमी नाही लोक, किती कमी नाही, कोटी पैसा आहे लोकांजवळ. पण वारी कायचीच ही ज्याला माहिती त्यालाच माहिती आहे. पैशावाल्याला आहे ना सांगायला लागतंय की माझ्याकडे ही संपत्ती आहे, मी हा धंदा करतो, माझा हा बिझनेस आहे. बरोबर. तुम्ही फक्त एवढं सांगता की मी वारकरी. तुमचा धर्म कळून जातो, तुम्ही काय करता कळून जातं. तुम्ही एवढं तरी सांगितलं मी 30 वर्षापासून 40 वर्षापासून वारी करतो, समोरच्याला कळून जाते की वारी म्हणजे काय.
मामांना पुढे सांगायची गरज नाही लागत वारी म्हणजे काय, म्हणजे समोरच्याला कळून जाते वारकरी म्हणजे काय आहे का नाही. सुखी आहे. आपलं वारकरी संप्रदाय लय मोठे मामा. लय मोठं. जगामध्ये सगळ्यात जास्त मोठा सण म्हणा किंवा वेगळ्या भाषेमध्ये इव्हेंट म्हणा म्हणून आपल्या वारीला ओळखलं जातं. हा आपलं आता मोबाईलमुळं, टीव्हीमुळं, न्यूज चॅनलमुळं आज बाहेर देशातल्या लोकांना पण कळतंय वारी काय. ती लोक घालायला लागली तोंडात बोट की एवढी लोक, ह्या वयाची लोक ही एवढ्या लांब चलत जातात. मामा एक खरंय का नाही, ह्या वारीला चलत येणारा माणूस त्याला कुठेतरी विठ्ठलाचा हात असतो डोक्यावर, त्यामुळे तो एवढा लांब चलत जातो. हा ते सुखराधन नाही तर तो घरी ते कामा चालत नाही वावरातून. नाही चलत बाबा. घरी जर आला तर तो कोण चालतो घरी आला तर नाही पाय नाही हा ते सुद्धा गाड्यावर परत चालते वारीला. त्याला कृपा विठ्ठलाची नसते म्हणतो तुम्ही. म्हणजे जो कोणी वारीला येतो त्याच्या डोक्यावर विठ्ठलाचा हात असतो, त्रास होत नाही, काय होत नाही, काहीच नाही. नाही किती माणूस चलतो डोळे बंद करून. घरी एक रोज जर त्यानं औषध मारलं पळ्यावर तर 4 दिवस आथरुणात कोण होतो. खरंय खरंय. इकडे 30 किलोमीटर चालू राहिला तर त्याला अंग दुखाना त्याचा म्हणजे विचार करा मध्ये वारीचा बघा धक्का सुद्धा लागा ना त्याला. म्हणजे 30 किलोमीटर चालत होते हो. वारी म्हणजे आता ऑब्विसली गोष्ट आहे की 60-65 वयानंतर पायदुखी गुडघेदुखी चालू होते, पण दिवसाला माणूस 30-40 किलोमीटर महिनाभर चलतो राव. म्हणजे पांडुरंगाचा हात आहे डोक्यावर. पांडुरंगाचा हात आहे. ते देव गेलेले आहे ते वाटाना देव गेले. तेव्हा ते आपण चाललो मग सुखी आपल्याला त्या रस्त्याना. खरे मामा खरे. हरिनाम सप्ताह करीत चालले ते हरिराम करीत चालते. बरोबर. तोंडाना भजन म्हणत चालते. रात्री जरी थांबले तुम्ही तिथं पण तुमचं चालूच असतं तिथं कीर्तन. म्हणते ना, तिथं म्हणते ना 2-3 घंटे तिथं म्हणते हरिपाठ घ्यायला लागतो. मला अशी लोक म्हणली की वारी आली तर आम्हाला असं जोश येते. नाही वारी जरा आली ना तर आम्हाला घरी अजिबात करमत नाही. म्हणजे असं चुकल्या गत वाटतंय. पोरं सोरं बायका सोडून बघा म्हणजे पोरं सोरं बायका सोडून पळून जातो आम्ही. 8 दिवसानंच आम्हाला चिंता लागती. हा वारी आली असं अंगत येतं आमच्या सणसणून. नवरा बायको दोघं वारीला आहे. दोघं वारीला दोघं वारीला आहे. सगळी वारीला सोबत. बघा काय अजून पाहिजे. तुमचं भाग्य मामा, तुमच्या पिढीने हे बघितलं. या मोबाईल मध्ये या टीव्ही मध्ये अडकून नाही राहिली. तुमची पिढी तुम्ही बाहेर पडली, जग बघायला भेटते. अख्खा महाराष्ट्र फिरतो तुम्ही वारीच्या नावाने. वेगवेगळी लोक भेटतात. तुमच्याकडनं शिकायला आम्हाला भेटते. आमचं भाग्य. तुम्ही आता कुठून छत्रपती संभाजी महाराजांच्या नगरातून आले, हा तिकडून आम्हाला तुम्हाला भेटता येतं, बोलता येतं. हे पण हे वारीने दिले आम्हाला की आमच्या सारख्या मुलांना एवढ्या लांबून आलेले लोक. कारण तुम्ही लय आयुष्य बघितलेलं आहे मामा. आम्ही अजून एवढी सगळी बघितलेलं नाही. हा किंचित बी नाही. तुमचे अनुभव वेगळेत आहे का नाही. आयुष्यात कधी असं झालंय का की लय मोठा प्रॉब्लेम आलाय आणि पांडुरंगाला म्हणलेलं आहे की मी वारी इथून पुढे एकदा बी चुकवणार नाही? कधीच नाही. बोलायची गरज नाही. येऊन देत नाही पांडुरंग. बघा जवळ वारी आली की काहीच अडचण येऊन देत नाही. बिलकुल येऊन देत नाही. काटा सुद्धा मोडून देत नाही. बघा म्हणजे आपले लोक आधी मागतात आणि मग देवाला पूर्ण करायला जातात. इथं तुम्ही देवाला बोला, देवाला काय मागायची गरज नाही. मुक्काम आमचा पुण्यामध्ये राहणार आहे. उद्याचा पुण्यामध्ये मुक्काम आहे. नानापेठेमध्ये मुक्काम आहे उद्याचा. चला माऊली रामकृष्ण हरी, तुमच्याशी बोलून मला बरं वाटलं. मला आशीर्वाद द्या सगळे. काहीतरी पुढे जाऊन बनन आहे का. आशीर्वाद द्या सगळे. चला तर धन्यवाद. असेच आपण लोकांसोबत बोलत राहू. पुढे बघूयात, अजून खूप बाईट घेऊयात. तर रामकृष्ण हरी.